हॅलो युट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आय होप की सगळे मजेत असणार. भरपूर दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि आजचा ब्लॉग कशासाठी आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळालंच असेल. तर आज मानसच्या पप्पांचा बर्थडे आहे आणि मी त्यांच्यासाठी घरी केक बनवते आणि रात्री आम्ही 12 वाजता असं पेस्ट्री कट केली. आज म्हटलं त्यांच्यासाठी घरीच केक बनव, म्हणून मी तयारी करून ठेवले. काल बिस्किट वगैरे आणून त्याची पावडर बनवून ठेवले आणि आज बेक करायचंय. फक्त सकाळची माझी कामं झाले, मानसला पण झोपवले आणि आता माझी म्हणजे भांडी वगैरे घासायची आहेत आणि बेक करायचंय केक. तर आजचा दिवस माझा कसा जातोय ते आजच्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे आणि मानसचे पप्पा रात्री आल्यावर केक वगैरे कट करणार आहोत आणि स्पेशल असं काही बनवणार नाही, कारण घरी आईचं पण उपवास आहे आणि अर्धे लोक खातात, अर्धे लोक खात नाही. जर का काही असं पिझ्झा वगैरे काही बनवलं तर त्याच्यामुळे मग साधंच जेवण बनवणार आहे. जसं मक्का पनीरची भाजी वगैरे बनवणार आहे. मक्के घरी आहेत म्हणून म्हटलं, वर्ष झालं असेल मी मक्का पनीरची भाजी इकडे बनवलेली नाहीये, म्हटलं आज बनवूयात. आणि वाटणाची डाळ बनवणार आहे. भांडी वगैरे घासायला घेते आणि केक बेक करायला घेते. आणि तुम्हाला जर का केकची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. मी त्यासाठी नक्कीच मी शॉर्ट वगैरे बनवेल या मग ब्लॉग बनवेल केकच्या रेसिपीचं. आणि बघूयात आजचा दिवस कसा जातोय. हे बघा, मी बिस्किटांची पावडर कालच बनवून ठेवले आणि आता ह्याच्यामध्ये दूध वगैरे टाकून ठेवते, म्हणजे ते थोडा भिजेल आणि मी तिथपर्यंत भांडी घासून घेते. हे बिस्किटचं पावडर मी सगळं याच्यामध्ये ओतून घेते आणि थोडं थोडं करून दूध टाकते. तर माझं बॅटर बनवून झालेलं आहे. प्रॉब्लेम काय झालंय, मी कॅमेरा राईट हँडने पकडलाय ना, त्याच्यामुळे मला ब्लॉग मध्ये मला दाखवायला डाव्या हाताने फक्त दाखवते मी, पण आता मी मिक्स करून घेते त्याला. माझं कसं झोपला ना, तो जरा झोपला की काम करायला घेतला, तर तो जागा असला ना मग काय करू नको. त्याचं म्हणणं की ये माझ्या जवळच बस, म्हणून मी त्याला झोपवते. त्याचा नाश्ता वगैरे झाला ना सकाळचं की मग त्याला झोपवते आणि मग तो झोपला ना मग काय करता येतं, काय करायचं असेल. भांडी वगैरे घासून झालेली आहेत आणि आता दुपारचं जेवणासाठी पापड वगैरे काय फेण्या वगैरे तळायचे ते तळून घेते आणि भात घालून घेते एक साईडला आणि मग केक बेक करत ठेवू आपण. भात घालायचा आहे तर ह्याच्यामध्ये आता तळून घेते, म्हणजे जास्त भांडी होणार नाही. आपण एक टाकू. मानसला कसं चटपटीत पाहिजे, सगळं चटपटीत खायला. हे तरी दिले ना, जास्त नाही खाणार. त्याला काय मसाला बिसाला लावला चटपटीत बरोबर तेच ते चालू असतं. त्याच्याच प्लेट मध्ये घेतलं, कारण त्याला आता मी उठल्यावरती त्याला लगेच जेवायला देते. भात पण होईल एकीकडे, मी केक करून तळून झालेले आहेत आणि कुकर पण गरम आहे, लगेच मी भात पण नाही घालू शकत. हे ना एकच साईड हे करावं लागतं, कारण मागे पुढे असं केलं ना की त्याच्यामध्ये बबल्स येतात. एक टोप मला 10 मिनिटासाठी हीट करायचंय आणि ह्याला बटर लावून घ्यायचं आपल्याला. याच्यामध्ये मी हे करणार आहे, बेक करणार आहे. बघा मनू उठला, काय काय करू. ये 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 हागेनो. काय करतो मनू तू आता? म्हणून मी केक बनवते, हे नाही तू घेऊ शकत, हे बटर आहे.
एसी बंद करूया म्हणू आपण ना आता. म्हणू काय काय करून उठला. म्हणू काही जास्त काय काय करत नाही, तो लगेच उठतो ना, लगेच उठतो. एसी लावली तरी थोडासा काय काय करेल. एसी ला बोलव. आता एसी येणार आहे का त्याच्याकडे. हा चिंगनोडी म्हणू मला पादे म्हणू पादे. म्हणू माझ्या पादे तो. मनूला माहिती आहे आता मम्मीने काहीतरी तळलंय तर आता उठावं आपण नेमनेम करायला ना. भातू ठेवला आता ना म्हणू. चला आपण हे करत घेऊ. चल म्हणू आपण ना बट्टर लावायचं. बट्टर इकडे आणू बट्टर लावायला. ठीक आहे. काय केलंस म्हणू तू. बटर सगळं लावलं. बटर मध्ये हात बुडवलास. असं नसतं करायचं. तू लावतोस लगेच उचलला त्याने चिमणाडी. मी लावते बघा कसं लावते. जसं आपण भांडी कसं घासतो तसं 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 घासायचं नाही म्हणजे लावून घ्यायचं. म्हणजे मग केक आपलं डोक्याला चिकटणार नाही आणि सहज निघेल. हे बघा मी बटर लावले. चला चला तर बॅटर टाकू. बटर लावलाय तर बॅटर ह्याच्यात टाकू. लाव का म्हणतो. इनो मला लागेल ते केक मध्ये टाकायला. केक मध्ये टाकूया. चल आपण केक मध्ये टाकायला. चल केक मध्ये टाकू. चल चला आता आम्ही चाललोय ह्याच्यामध्ये बॅटर टाकायला आणि त्या बॅटर मध्ये इनो टाकून दूध टाकून मिक्स करून बेक करत ठेवणार. आणि फुल रेसिपी हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा. चला 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 चला. आमचं दिवसभर एक चालू असतं. चुप कर मुंह बंद. चला चला आम्ही बॅटर लावले. चला चला आता मी काय करते ते बघ. हे आपण बॅटर लावले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे बॅटर बनवलंय ते आपल्याला इनो टाकून घ्यायचं. म्हणून इनो हे ह्याच्यात पूर्ण इनो टाकते. इथे बसवले टेबल देऊन आणि आता त्याच्यामध्ये थोडस दूध टाकायचंय का तर इनो ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचंय ह्याच्यामध्ये टाकायचं. अरे एक गोष्ट आपण विसरलो म्हणजे मी विसरली की फ्रीज करत ठेवणार होता ना तो मी फ्रीज करत ठेवलाच नाही. म्हणून उठला ना तेवढा अजून थोडी गडबड झाली. इकडे भात झालाय. आता केक बेक करत ठेवलाय आणि आता खाली जो आमचा लहान मुलगा राहतो तर तो आलाय मम्मीसोबत खेळायला. तो मम्मी तिकडे बिझी झाले. माझी पण कामं झाले. आता जाईल तर समजा त्याची मम्मी येईल तर. आणि मम्मी म्हणलेला आता मी काही जेवायला देते. म्हणता टाकतोय रस्ता म्हणजे नक्की आहे म्हणून ना कसं काम बिघडेल ना ते बघतो. काय काम करायला गेलो बस की आला म्हणून अडवायला आला लगेच. आता मी घेतलंय मनूला
भरवायला. मनू बघा, आणि मनूचा इकडे पसारा बघताय तुम्ही. बघा हे बघा मनूचा किती सारा पसारा करून ठेवलाय मनूनी. आणि हे मनूचं जेवण. मनू काय खातोय आज? काय खातोय सांग, काय खातोय? आणि केक पण आपला बघावं लागेल किती झालंय ते. आता बघते मी झालंय की नाही. मग अशी थोडासा स्मेल आला तर मला वाटलं करपलं की काय, म्हणून मी बघायला गेले तर नव्हतं करपलं. टोप थोडासा जळला होता कारण मी गॅस फास्ट ठेवली होती, तर आता गॅस स्लो केले मागाशी. आता मग ते झालं असेल अर्धा तास असं झालंय. तर बघूयात आपण केकचं काय हालचाल आहे. म्हणून तो झालाय आता जेवण. बघू आता परत एक वेळेस इतपत झालंय केक. वरती बाकी आहे कारण आहे ना, मेन प्रॉब्लेम काय झाला माहितीये, हे जे ताट ठेवलंय ना याच्यावरती त्याच्यातून हवा जाते केकला, तर ते बरोबर वजनदार नाही राहिले. थोडंसं वजनदार राहायला पाहिजे, हवा नको जायला. तर तुम्ही जेवायला घेते काय येते झालंय तसं. तर थोडस वाफेवरती होऊन जाईल. आपलं केक बनवून रेडी झालेलं आहे आणि मी आता ओपन नाही करणार, थोड्या 10 मिनिटांनी ओपन करते. थोडी कामं वगैरे आहे ती करून घेते. आणि आमचं संध्याकाळचं प्लॅन थोडं चेंज झालेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं मक्का पनीरची भाजी वगैरे बनवणार आहोत, तर ते कॅन्सल झालंय. मानस पप्पा बोलले आपण बाहेरून आणू आणि मक्का पनीर वगैरे नंतर. तर मग आता बाहेरून आम्ही भाजी वगैरे आणणार आहोत, थोडी काही दाल भात करणार आहोत. आणि आता जसं मी केक ओपन करेल ते मी तुम्हाला दाखवेलच कसं झालंय असं. आणि त्याच्यावरती क्रीम वगैरे जे टाकायचं आहे तर मी चॉकलेटचंच बनवून टाकणार आहे, हेच नाही करणार. संध्याकाळी वगैरे असं येईल करायला, तर ते पण आपण पाहूयात कसं होतंय. ते काढलेलं आहे तुम्हाला दाखवते. आता काढून पण दाखवते तुम्हाला. थोडा वेळ आता असंच ठेवते, नाही तर परत पाणी वगैरे सुटेल. थोडा वेळ ठेवून नंतर मग त्याला कट वगैरे करायला बघायला लागेल, कारण गरम गरम शिकवणार. आता गरम आहे, थोडं ठेवते आणि थोड्या वेळाने मी जेव्हा काढेल ना कट वगैरे करताना आणि परत क्रीम वगैरे सगळं टाकताना ते नंतर मग आपण शोधतो. तर आता माझी कामं झालेली आहेत आणि डाळ फक्त बनवून घेतले आणि इकडे आता चॉकलेट मेल्ट करते. आणि केक मी ते कट करून ठेवलाय, इकडे पीस करून ठेवले, त्याचं मध्ये कट केलंय. आणि ह्याच्यावरती हे करायचं तुम्हाला मी दाखवते बघा. आता ह्याच्यामध्ये मी चॉकलेट मेल्ट करेल आणि मध्ये पण फिलअप करेल आणि वरती पण कोट करेल त्याच्यावरती. इथे आता चॉकलेट मेल्ट होते आपली. हे बघा इकडे आपली चॉकलेट मेल्ट झाले. त्याच्यावरती आम्ही चॉकलेट टाकून घेतले आणि थोडीशी लेअर कट लागला माझा. ही लेअर आता ह्याच्यावरती टाकायची. पण मेन गोष्ट काय झाली, ह्याच्यावरती मी चॉकलेट टाकले, ह्याच्यावरती फ्रूट झाले म्हणून आता टाकायला थोडं प्रॉब्लेम होणार आहे. असं टाकून समजत नाहीये. आपल्याकडे मेन हे नाही ना की क्रीम नाही आहे आपल्याकडे. ती जर का असते ना मग हे फील झालं असतं इकडचं, इकडून थोडस दिसतंय बघा. त्याच्यावरती हे जे आपण चॉकलेट मेल्ट केले परत आपल्याला टाकून घ्यायची. ही जी चॉकलेट आहे ती त्याच्यावर टाकून थोडं झालं
झालंय माझं. आता हे थोडे सेट करत ठेवणार आहे फ्रीज मध्ये. केक मी फ्रीज मधून काढलंय. थोडासा झालंय ते घट्ट. थोडी चॉकलेट पण मेल्ट झाले. ते मी इकडे सेट करून ठेवते. मी आता केक थोडं सेट व्हायला ठेवलंय. पूर्ण मेल्ट होते ते थोडा वेळ, अर्धा 1 तास ठेवायला लागेल. कारण आता मानसचे पप्पा पण आले, त्याच्यासाठी सरप्राईज राहणार नाही. तर तो आता समोर घेतला आणि लगेच मेल्ट पण होते. काहीच डेकोरेट करता येणार नाही. तर ते जेव्हा येतील, फ्रेश वगैरे होतील, थोडं बाहेर जातील, तर काही डेकोरेट करता येईल. एवढी का होतात ते रश्मी पुरण ना स्मॉल मध्ये काढ, कारण पुरायला पाहिजे. होईल होईल, बरोबर आहे. काढ स्मॉल. जुगाड चालले आमचे. बापरे, मेल्ट झाली. त्याच्या पुढच्या भावना पोचल्या बसायला, बाकी सगळं. हे बघा काय झालं. हा पहिल्याला बी मस्त आले ना. हा ढगाला ऐसे हिंदी बोलेगा तो समझ में आएगा ना. इकडे पाणी जाम झाला. तेच झाला आता ना. बिस्किटाच्या क्रीम मध्ये मी दूध टाकलं आणि वाट लावली त्याची. एवढा भारी बनवलेला मस्त आम्ही. डेकोरेशन किती मस्त केला घाई मध्ये मगाशी. आता काय, आता वाट लागली. आता हा काय करू शकतो, तो काही पुसू पण नाही शकत. काय बघते जस्ट, म्हणजे नेक्स्ट टाइम करायला नाही. चल आता नेक्स्ट टाइमचा टाइम नाही. हे बघ स्वतः दिदी. तर गाईस, रश्मीने जुगाड केलेली आहे परत. आपली दुनिया जुगाडवर, जुगाडशिवाय काय आहे नाही. पण मस्त केलं. अगोदर जर का रश्मीला बोलवलं असतं तरी पण मी वेट करत होती रश्मीचं. हे भले आम्ही केलं, पण ह्याच्यासाठी रश्मी लागलीच आम्हाला. जुगाडू आपण सगळ्यांमध्ये जुगाड करतो. जुगाडशिवाय आपलं काम नाही होत. काम पूर्ण होत नाही. तर तुम्हाला कसं वाटलं केक आमचं, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जुगाडची काय गरज लागली तर ते पण सांगा. तुम्ही नाही दिसत. केक आणलाय. असंच बोलले. पाहिजे लवकर पाहिजे. जमलाय तो पाहिजे बोलू पण झालं. केक फिरव काय त्याला घ्या. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे टू. हॅपी बर्थडे टू यू. मनूचं बघा बर्थडे कोणाचा आणि कोणाला भरवायला जातं. आधी रश्मीला भरवायला, नंतर हे बघा चिल्लर पार्टी इकडे बसले. अशा प्रकारे आमचं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि सगळे आपापल्या घरी गेलेत. 12 वाजलेत. बर्थडे एंडिंग होता होता आमचं केक कट झालंय आणि आता आम्ही बसलोय. आणि मानस आधी एवढी चिडचिड केली ना, आणि मध्ये मला ब्लॉग शूट का नाही करता आलं की मनूने भरपूर चिडचिड केली आणि आम्हाला तसंच सगळं ठेवावं लागलं आणि त्याला मला घ्यावं लागलं. आणि मध्ये जसं काय करत होते ते मला दाखवता नाही आलं. आता पण बघा तिकडे होता तो लगेच इकडे आला. हा बघा नुसता चिडचिड चिडचिड. तर त्याच्यामुळे आम्हाला काही शूट करता आलं नाही. तर आणि मध्येच गडबड
मला शास्त्र माझं संपूर्ण मग तुम्ही आरामात बोला की जसं मी केक डेकोरेशन वगैरे जसं करायचं होतं, हे जॉबवरून आले नंतर मग योगिता ताई आणि मी डेकोरेशन करत होतो. ह्यांना बाहेर घालवली, कडी लावली आणि हे मनूला घेऊन वरती गेले होते आई आणि हे. तर मग आम्ही म्हटलं हे नाही तर आम्ही डेकोरेशन करून घेतो. तेवढ्यात झालं, आम्ही रश्मीला बोलवलं की नाव टाकायला ये त्याच्यावरती. तर रश्मी सोबत सगळी पलटण आली. हे दोघं परत म्हणजे आई आणि हे परत मनू परत वरच्या 2 पोरी सुद्धा नव्या आणि आरुषी त्या सुद्धा त्यांना पूर्ण पलटण घेऊन आली. बोलली आता काय करणार, मग ठेवला तसं. त्यानंतर मग जसं डेकोरेशन झालेलं तसंच ठेवलं, जेवण वगैरे केलं. मनू पण चिडचिड करतच होता आणि नंतर मग रश्मीला बोलवलं. आता बोलले हांतरून वगैरे झालंय, तर नंतर रश्मीला बोलवलं तेव्हा तिने नाव टाकून दिलं आणि केक वगैरे कट केलं. आता माझं झालं बोलून, आता हे बोलतील. बोला बोला. बर्थडे पण होता आज मस्त. आणि आज कामा पण लवकर सुटलो. लवकर सुटलो तर आज मस्त की काय बाहेर ना आम्हाला जेवण मागायचं होतं, त्यामुळे मी कामावर तसंच डायरेक्ट भाज्या वगैरे गेलो. आणि भाजी माझ्यानंतर बोललो काय झालं, लवकर जेऊ लवकर परत केक कापू. त्यात त्यातला काय बघा हा आमचा बघा मनूची बघा हा हा बघा फिरतोय, नुसता फिरतोय. आलो जेव्हा हा बघा आता आई काय करायला, आई झोपायला गेले तर त्यांना त्याला उठवलं. वडापाव खायचा होता, तर म्हणजे थांबा. याला वडापाव खायचा होता. तर मी त्यासाठी वडापाव आणायला गेलो. वडापाव घेतला नाही बाबा, गरम गरम काढले म्हणून मी पटापट धावा झालो बाबा पोराला वडापाव खायचा आहे. गरम गरम घेऊन जाऊया. मनूचा वडापाव म्हणजे जीव. त्यातून कसं अर्धा खाल्लं नाही, आले झोप. तो खाता खाता डुलक्या घेत होता आणि झोपून नंतर थोड्या वेळाने उठला तर मग काय चिडचिड करायला करायला लागला. जेवढा पण नाही नंतर वडापाव ना वडापावच पाहिजे. आता आईने ठेवलेला वडापाव त्यांनी संपवले आणि चिडचिड करत होता. आणि त्यात मी भावाला लावून आणलं पेंढर ते टीव्ही आमची किती 1-2 वर्ष झाली असतील बंदच आहे, म्हणून म्हटलं की पेन ड्राईव्ह तरी चला व्हिडिओ तरी बघू लागणारले. तर त्याला जुजत होते आणि आम्ही जेवण वगैरे आमचं झालं बहुतेक, तरी पण हे बसले नव्हते. आणि नंतर मग हे बसले आणि मग तो मनू मला घेऊन बसला होता, तर त्याला वडापाव भरवण्यात टाइम गेलो आणि चिडचिड करत होता म्हणून लेट झालं. आणि आजूबाजूचे सगळे झोपले. आणि यांचा गिफ्ट आणि हे जे टी शर्ट आहे, ए बाय तो टी शर्ट दे जरा पाठचा लावलेला. मी यांना काही गिफ्ट वगैरे घेतलं नाही, मी फक्त पेस्ट्री आणली काल आणि केक बनवलं होतं. आणि पुढचं आता सांगते. हे टी शर्ट आणि हे टी शर्ट. हा टी शर्ट जो घातलाय तो टी शर्ट माझ्या बहिणीने मला गिफ्ट केला, असेच गिफ्ट केला 12 वाजता जसं आम्ही पेस्ट्री कट केली ना तेव्हा. आणि मग तिची आज इच्छा होती की मी हा कामा खाऊन गेलो, तर मी हे दिवसा घातलं आणि आता केक कट करायचं होतं कामा म्हणून खाऊन गेलो. तर तिने मला बर्थडे गिफ्ट दिलाय. ती माझी बहीण तिकडे बसली, दाखव बहीण. तिने मला शेट दिला, गिफ्ट केलाय. हिने पण माझ्यासाठी आज स्पेशल केक बनवलाय घरी मस्त की. आणि तो सरप्राईज होता ऍक्च्युली. केक आहे पण एकदम चलाक आमची, तिने मला काय बोलली नाही की काय असं आहे तसं आहे. नंतर मी सरप्राईज काय सांगायची गोष्ट हांतरून वगैरे केला आणि झोपायचं झोपलो. तेवढा यांचं पाणी भरून भरून एक साईडचा हात दुखतोय. आता 4 दिवस आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम होतं, तर खाली जाऊन 2 दिवस कंटिन्यू भरलं, त्यामुळे त्रास होत होता. म्हणून मग त्यांना झोप लागली, मला पण झोप लागत होती. आईने म्हणून मला जरा पाठवून मालिश करून दिले हात त्या साईडने, आले हिने करून दिला. तर बोललो जरा दुखते तर लगेच झोपून गेलो. आणि नंतर अचानक लाईट लावले आणि केक घेऊन बोलले हे काय म्हणजे हे काय बघ एकदम पहिले बागवती केक घेऊन येतो, पण ती काही घेऊन नाही आली. मीच त्यांना सांगितलेलं ते आणत होत्या. नसं केक बोला राजे पेस्ट्री बोला काय केक नसेल बोललो. बघतोय तर अचानक घरात नाही केक आला. बोला अरे एकदम एकदम आज तुझी अलगपणा दिया. अरे बाबा आपण नेहमी बाहेरून केक आणतो ना. मी म्हंटल किती आता म्हणजे मनू झाल्यापासून तर मी इकडे पण केक बनवला नव्हता, म्हणून म्हंटल चल बनवते. आणि यांचा बर्थडे पण आहे, तर मी कालच बनवणार होती, पण म्हंटल की मग पेस्ट्री आणणार, मग एवढं मोठं मग केक काय करणार, परत दुसऱ्या दिवशी दुसरा केक आणणार, मग ते केक पडून राहतं. त्यामुळे त्यापेक्षा मग पेस्ट्री कट करू आणि दुसऱ्या दिवशी मग आपण मी केक बनवू.
तर आजचा दिवस माझा त्याच्यामध्येच गेलाय, म्हणजे मध्ये मध्ये टाइमपास झाला भरपूर म्हणूनमुळे. तर असा म्हणजे तर असा दिवस असा नाही, आमचा माझा दिवस दिवस मी कामावर गेलेला गेलो होतो. हा. आणि मला माझा सुट्टी दिवस दिली तर तुम्हाला आज कळालंच आहे ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग इथे सेंड करूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा. आपण आपण भेटूया अशाच अशाच नवीन ब्लॉग मध्ये. ब्लॉग तोपर्यंत बाय.